नमस्कार मित्रांनो, आज आपण आपल्या केळीच्या शेतात आलो आहोत. ज्या ठिकाणी 27 तारखेला आपण केळी खोळाची लावणी केली आणि त्या शेतात आता आपण सलग पाणी देऊन ड्रीपद्वारे त्या शेतात आपण घासा भरण्याचे काम करत आहोत. बघत आहात मित्रांनो आपण की हे बैलचं आऊत आहे की जे आता हद्दपार झालेलं आहे. बऱ्याच दिवसापासून आपल्याला बघायला मिळत नाही, कारण की बरेचसे लोक आता लहान ट्रॅक्टर मोठ्या ट्रॅक्टरने खेळ करतात. पण आज आपण 2 आवतं बैलांचे आणले आहेत आणि त्याद्वारे आपण आपल्या केळी लावलेल्या या खोडं लावलेल्या शेतामध्ये घासा भरण्याचे काम करतो मित्रांनो. याच्यामुळे काय होईल की जे खोडं लावली गेलीत ना ते खोडं आता मातीद्वारे दाबले जातील आणि मातीद्वारे दाबल्या गेल्यानंतर त्यांच्यासोबत आज नळ्यासुद्धा दाबल्या जात आहेत. त्या नळ्या आपण उद्या वरती काढू आज घासा भरल्या गेल्यानंतर. आणि त्याच्यानंतर मित्रांनो आपण त्यांना परत एकदा पाणी देऊ आणि पाणी दिल्यानंतर मग शेतामध्ये जे काही खोडावरती दिसत होते, जे कोंब काढत नव्हते ते दाबले जातील. आणि या आठवड्याभरात देवाच्या पाण्याचे पण आगमन होत आहे आणि ते आगमन जर झालं तर आपली केळीची उगवण शक्ती ही 100% होईल. आणि समजा 10-15 झाडं नाही उगवले तर त्या ठिकाणी आपण परत नवीन खोडं घेऊन जाऊन आपण सांद करून घेणार आहोत मित्रांनो. बघूया आपण.